दुधगावातील ब्रिटिशकालीन तलाठी कार्यालयाजवळील सावलीदार वृक्षाला आग. अज्ञाताविरोधात ग्रामस्थांचा तीव्र संताप. दुधगाव तालुका मिरज येथील ब्रिटिशकालीन तलाठी कार्यालयाजवळ असलेल्या एका मोठ्या सावली देणाऱ्या वृक्षाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी संबंधित दोषीवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे हे तलाठी कार्यालय नुकतेच सुमारे 1 वर्षापूर्वी माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या फंडातून सुमारे 12 लाख रुपये खर्च करून तसेच गावातील नागरिकांच्या लोकवर्गणीतून जुनी व जीर्ण इमारत अत्यंत सुंदर व आकर्षक स्वरूपात नूतनीकरण करण्यात आले होते. अशा परिस्थितीत या इमारतीच्या अगदी जवळ असलेल्या मोठ्या वृक्षाला आग लावल्याने गंभीर धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या संतापानुसार जर हा वृक्ष पेटलेल्या अवस्थेत कोसळून तलाठी कार्यालयाच्या इमारतीवर पडला असता तर मोठी वित्तहानी व शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले असते. अशा नुकसानीची भरपाई कोण देणार? इतक्या खर्चाने उभारलेली इमारत पुन्हा उभी राहील का, असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. या घटनेमुळे केवळ पर्यावरणाचे नुकसान झाले नाही तर शासकीय मालमत्तेच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हा प्रकार जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात असून संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. जर दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर ग्रामस्थ तीव्र आंदोलन व निषेध व्यक्त करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या घटनेचा तपास तातडीने करून दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. अर्धराज्य न्यूज मराठी चॅनलसाठी सांगली जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील माळी. मोबाईल क्रमांक 74 10 10 14 15. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.